बाकी आज मकर संक्रांती म्हटल्यावर सगळ्यात पहिला तिळगुळ माझा ओमला. थँक्यू. काय म्हणता रे ते? तिळगुळ घ्या गोड गोड. हा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आमचेच गोड गोड बोलून. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. काहीच मस्तपैकी रेडी झालोय आंघोळ वगैरे करून आणि आज आहे मकर संक्रांती. तर सगळ्यात पहिले मकर संक्रांतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. तर आता सकाळी सकाळी मला असं काम आहे, आमच्या घरी ना फिल्टर नाही आहे, तर मला गावाकडच्या पाण्याचा त्रास होतो. तर आपल्याला ना जार भरून आणायचं आहे. तर मोस्टली मी ते जारचंच पाणी पितो इकडे आलो की, नाही तर जाम सर्दी होऊन जाते. तुम्हाला आता माहिती आहे, आजारीच राहतो बऱ्यापैकी. तर आपण जाऊ घेऊन येऊ मस्तपैकी. आणि सगळ्यात पहिले मी आता पिऊन घेतो चहा पिऊन झाला की जाऊ आपण. काही जपा मस्तपैकी आईने रांगोळी काढली. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पतंग, हीच पतंग उडवणार आहे आज आपण, 100% हीच उडवायची. तर आता मस्तपैकी पाणी वगैरे भरून आणू जारमध्ये. तर चला. काहीच तर फायनली ड्रम वगैरे तर घेऊन आलोय. आणि मकर संक्रांतीच्या बा आजीच्या मस्त चालू आहे पोया. वा 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 वा, पोळी तर एकच नंबर बनवली ना का आजी? अरे वा, मग घरगुती गाईस पूर्ण चुलीवरती. वा, ब्युटिफुल. मला तर खूप आवडतं गाईस पुरणपोळी. आता आपण बघू प्रोसेस, आजी कशी पोळ्या बनवते. ऐसा सीन चल रहा है. बाकी गाईस चुलीवरचं चालू आहे स्वयंपाक वगैरे. आणि आज काय काय बनवलंय? अजून काय काय बनवलंय? नाही ग, जेवणाला काय काय बनवलंय? अरे वा वा वा, आज तर मी एकदम पोटभर खाणार आहे बाई. येत परी जाळून टाकली ना ग तू तर पूर्ण. चांगली लागते का जळलेली? मला तरी आवडत. वाव, ऐसा सीन चल रहा है गाइस. फायनली आज मस्त जेवण करेल. खीर, पुरणपोळी, रशी भात. खुलतो झाली. अरे वा, चलो चालू आहे प्रोसेस. आतापर्यंत किती झाल्या? मग 4-5 गेलाय, बाकीच्या चालू आहे. फायनली गाईस पुरणपोळ्या झाल्या आहे सगळ्या, मस्तपैकी गड्या करून ठेवल्या. आणि इकडे आपलं चालू आहे चुलं, कारण की इकडे आता घास टाकावं लागेल ना. आजी आता ही खिचडी का बरं करते? कोणाचा? एवढे उपास करून कुठे जाणार आहे तू? नेमकं काय नेमकं करते का बरं? अरे वा 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 वा, करा करा. मग तू आता ते पुरणपोळी ते नाही खाणार का बरं? पुरणपोळ्या केल्या एवढ्या, आजीचाच उपवास आहे गाईस. तर आता फायनली करतो मी जेवण. आणि जेवणाला काय तुम्हाला तर माहितीच आहे, तरी पण मी तुम्हाला दाखवतो. हे बा पुरणपोळी, आपली खीर. आणि माझा उपवास नाही तरी पण मी खिचडी घेतली साबुदाण्याची आणि रशी भात. खिचडी आपण सोडतच नाही भाऊ, काही बी कोणतीही खिचडी राव, तांदळाची राव, साबुदाण्याची खिचडी राव, 100% खातोच. तर मस्तपैकी आता पोटभर जेवण करून घेतो मी, मग बोलतो तुमच्यासोबत. तर गाईज आता फायनली आपलं जेवण वगैरे तर झालंय. आणि आता मी निघतोय, कारण की आपल्याला ओम घ्यायला आलाय. ए बा, थार कुठे गेली रे? ओ बापरे, सर्व्हिसिंगला थार लावली. बाकी आज मकर संक्रांती म्हटल्यावर सगळ्यात पहिला तिळगुळ माझा ओमला. थँक्यू. काय म्हणता रे ते? तिळगुळ घ्या गोड गोड. हा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आमचेच गोड गोड बोलून. तर आता गाईस जायचं कुठे पण आपल्याला? पाहू आता. तुझा तिळगुळ पेंडिंगला आहे का? हा, अजून बनाडेलच नाही का? बाबा दवाखान्यात ऍडमिट म्हणून त्याची थोडी धावपळ चालू आहे गाईस. बाकी ही गाडी घेतली बरं का ओमनी गाईस. न्यू नंबर आला का? नंबर दाखवायचा आहे का नाही? ठीक आहे तू VIP नाही 9624. पण काय विषय हा, याच्यासाठी बेरीज ती येते 2865 आपला जसा थारचा नंबर, तशीच ती बेरीज एक कॅल्क्युलेशन लावून थांबते ना, ते 21 हा 21 काहीतरी आहे त्याचं. तर ठीक आहे, आता जायचं कुठे ते मला बी माहिती नाही, बट आता निघू, जाऊ कुठेतरी फिरून येऊ. मी टोपी घालतो यार, ऊन पडलं, आत्तापर्यंत नव्हतं ऊन.
टोपी घालचं नाही तर केस पण हे होता आणि डोकं इतकं जाम दुखायला लागतं. पण आता सगळ्यात पहिले आपण टोपी घालून घेऊ. चला फायनली टोपी वगैरे घेतली तर आता निघू आपण. कुठे जातो ते तुम्हाला मी अपडेट देतोच. असं काही हे नाही आहे की बुवा जायचं आहे तर कोणती जागा आहे असं तसं सहज फिरायला चाललो आम्ही. तर मला सहज घ्यायला आला होता पण चाललो आहे. कुठे जातो बघू. काही प्लॅन बनला तर ठीक नाही तर फिरून पारून आपल्या घरी चलो. आणि इकडे कुस्त्या चालू आहे. कुस्ती प्रोग्राम चालू आहे का मकर संक्रांतीचा. चालच काय चालतं. इंटरेस्ट नाही का वाय. अरे तू एवढा पैलवान सारखा आहे ना हो मॅ तरी बी नाही नाही. चला गाईस अशा कुस्त्या करतोय गावाकडे आमच्या मकर संक्रांतीच्या. तिकडे मी चालू क्षेत्र भाऊ. सगळा प्रोग्राम चालू आहे का. चलो हम निकलते हैं. रस्ता शे का काय शेरी ते एक बाजूला तुला लावेल मी. दिसला का रामकृष्ण होय. आता इकडे चालू आहे का. अरे वा. तर गाईज अशा प्रकारे आपण आलोय. हा कालचा ब्लॉग उद्या येईल. एक दिवस मी थोडा स्किप घेतला आहे. हा काय देखो फार्मर कुठेपर्यंत आलो. उडवले. आजचा ब्लॉग उद्या टाकायचा आहे मकर संक्रांतीचा. आणि कालचा ब्लॉग आपल्याला परवा टाकायचा आहे. परवा एक दिवस कारण की आज मकर संक्रांती आहे ना. उद्या यायला पाहिजे तो ब्लॉग. पतंग उडवायची. कालचं कंटेंट पण तगडं आहे गाईस. फर्स्ट टाइम मी वारे दिलेले. अरे वा 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 वा. काय रे त्या तू आज किती काम केलंय तिथून. ते बनलं आणि त्याच्यावर आता हे बाकी का फक्त. हे करून आलं. अरे वा वा वा. अजून पाणी करमतच नाही का गाईस दिवसभरामध्ये याने किती फोन केले. गेस करा. पुन्हा किती फोन केले यांनी. किती केले. काम सांगितलं होतं तुम्हाला. कामासाठी फोन केला होता. आपल्याला एक काम करायचं होतं. नको गाडा कामं बिमा बंद आहेत सध्या. कामच ना कटाळा यायचे मग काम बिमा बंद आहेत गाईस. वा वा रित्या बेकार वातावरणाचा आनंद घेतो ना रे तू. हा बा अरे त्याला फील यायला पाहिजे म्हणून बांधलंय त्याने ते. जीव दिली ना त्याला वाणी यावी लागेल शे. असे नका बोलू रे. तोच म्हणून हे अशी टोपी घालायला फिरायची. तुझी टोपी कुठे. अजून मार्केट जाम करायला बाकी. मग हा बाबांनाच फोन आला दवाखाना गाईज. आम्ही ना आमचं काय मी गेलो होतो मिनिमम इकडे तिकडे फिरणं चालू होतं. तर मग बाबा पण ॲडमिट आहे. बाबांना पण भेटून आलो आणि गेलो कुस्त्या चालू शेत भाऊ. कुस्तीला बी तिथं भेट दिली. म्हणे मालनी पटास म्हणता चाल मग. नंबर प्लेट नाही मग पहिले ना ओमनी गाडी घेतली भाऊ. फॅन्सी लावली होती ना. थांब ना पहिले इथं इनित हाऊस करू दे. तू फॅन्सी नंबर प्लेट लावली म्हणजे काही पण का भाऊ. मग बाकी झोप लागते. पतंग नाही उडवली रे त्या. नाही पैसे नाही गाईज. याला बी पतंग उडवता येत नाही. याला बी येत नाही. याला बी येत नाही. मला बी येत नाही. नाही तर आम्ही पतंग उडवता येतो. बाबा कांद्यांवरती चालतोय तो पाय तुझा एवढा बल्ला अजून. काय करे
हा बघा पाय बी केवढा आहे निघायचं हं मस्त वाटलं वातावरण तर एकदम भारी चलो रस्ता थोडंफार एका विचित्र आहे ना नीट चालव गाडी हॅलो आलू उलटा नको बाय गाईज रस्ता पाहिला का तुम्ही इथे जास्त खड्ड आहे मोठं इथे टाकू टुमुक 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 चला फायनली आपण रस्ता लागतोय जाऊ आता आपण आपल्या घराकडे चलो तर गाईस फायनली आलोच मी घरी आणि भाई साहेब आज मकर संक्रांती होती तर आज पतंग उडवायची होती आपल्याला बट आपल्याला कोणाला पतंग उडवता येत नाही आपल्या गँगमध्ये तर कोणाला सोडवता येत नाही म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला आहे बाकी इकडे गावाकडे पण काही दिसत नाही पतंग वगैरे एक पण बाकी शहराकडे तर जबरदस्त डायरेक्ट म्हणजे आकाशसुद्धा दिसत नसेल एवढे पतंग नाही दिसले आपल्याला एक पतंग इकडे एक पतंग उडते एक दिसली मला आज फर्स्ट टाईम म्हणजे आज दिवसातून फर्स्ट टाईम मला ही पतंग दिसली बाकी कुठेच दिसली नाही तर ठीक आहे असा होता आपला आजचा दिवस मस्तपैकी पुरणपोळीचं जेवण केलं आपण आणि ह्या ब्लॉगला करतो आज एंड मी लवकरच करतो आहे जरा बट ठीक आहे भेटूया काय नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय